नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहूयात. तर सुरुवात करूयात ती म्हणजे राज्यात आजपासून EST बस धावणार आहे आणि तर राज्यातील पहिली EST बसणार आहे. पुणे ते नगर मार्गावर शिवाई इलेक्ट्रिक ST धावणार असून ही संपूर्णपणे वातानुकूलित ST आहे आणि ती 300 किलोमीटर धावणार आहे. त्यामुळे पुणे ते नगर हा प्रवास आता सुखकर होणार आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, पुणे ते नगरकरांसाठी आता प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे, कारण EST आजपासून सुरू होतीये. काय सविस्तर अपडेट्स? अर्थातच म्हणाली, अत्यंत आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. लाल परी जी आहे ते नव्या रूपामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या समोर येते. खरं तर 1948 पासून म्हणजे बेडफोर्ड नावाची ही बस होती, तिथपासूनचा जो हा प्रवास आहे तो रात्राणी स्लीपर असेल, विठाई असेल, शिवशाही स्लीपर असेल, लालपरी, स्कॅनिया शिवनेरी आहे, आयशर परिवर्तन आहे, मर्सिडीज बेंज आहे, ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत STनी पाहिलेल्या आहेत. मात्र आता जी शिवाई बस आलेली आहे ती अत्यंत सुविधापूर्वक आहे आणि त्याचा प्रारंभ आज 75व्या वर्षात महामंडळ पदार्पण करते आणि त्या निमित्तानं या बसचं लोकार्पण आता होत आहे. अत्यंत प्रशस्त आणि वातानुकूलित असलेली ही बस आणि यामध्ये CCTV यंत्रणा असेल, पॅनिक बटन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्कोहोल सेन्सर सुद्धा आहे. याच्यामध्ये कुणालाही मद्यपान करून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे अत्यंत सुखकर असा हा प्रवास आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे ते अहमदनगर म्हणजे महामंडळाची जी पहिली बस धावली होती ती सुद्धा याच रस्त्यावर धावली होती आणि पुन्हा आता 75 वर्षानंतर ही बस त्या रस्त्यावर उतरती आहे. आपण बघतोय की आता इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आलेले आहेत. त्याचबरोबर अनिल परब देखील आहेत, परिवहन मंत्री, आणि त्यांच्या हस्ते हा सगळा उद्घाटन सोहळा पार पडतोय, लोकार्पण सोहळा. आपण बघितलं की जी लालपरी आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते आणि महाराष्ट्राला जोडण्याचं महत्वपूर्ण काम म्हणजे रक्तवाहिनी म्हटलं जाते अशा पद्धतीनं महामंडळाला, आणि त्यामुळे हे सगळे बदल अपेक्षित होते. कारण की जे खासगी वाहतूकदार आहेत त्यांच्याकडनं प्रवाशांची प्रचंड लूट होते. त्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी म्हणून कुठेतरी अशा पद्धतीची बस या तासात दाखल व्हावी. मात्र ती दाखल होत असताना खासगी जी वाहतूक आहे त्यापेक्षा ती एक पाऊल पुढे असावी असा विचार केला गेला. तशा पद्धतीची ही बस तयार करण्यात आलेली आहे. जसं मी सांगितलं की CCTV यंत्रणा असेल, पॅनिक बटन असेल, त्याचबरोबर प्रत्येक आसनावर TV सुद्धा, अँड्रॉइड TV सुद्धा असणार आहे. त्यामुळे या बसमध्ये बसल्यानंतर आपण विमानात बसलोय का असा फील येऊ शकतो. आणि अर्थातच हा प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठीचं हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे. या सगळ्या बसचं लोकार्पण जे आहे ते आता अजित पवार करतायत, त्यांच्यासोबत मंत्री अनिल परब. अगदी बरोबर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्र राज्य परिवहनच्या EST बसचं लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि ही पहिली बस पुणे ते नगर प्रवास करणार असून प्रवाशांसाठी आजचा हा प्रवास आता यापुढे गारेगार प्रवास असणार आहे. तर येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होती आहे. सभा जंगी करण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे त्या मैदानावर स्तंभपूजन करण्यात आलेलं आहे. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या प्रचंड सभा झालेल्या आहे आणि उद्धव साहेबांची सुद्धा सभा झाल्या. तर त्या या 8 जूनला शिवसेनेचा मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा, संभाजीनगर शाखेचा वर्धापन दिवस आहे आणि म्हणून त्या निमित्ताने वर्धापन दिवसाच्या 37व्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी जाहीर सभा होणार आहे. शक्ती प्रदर्शन नाहीये. शिवसेना आम्ही नेहमी सांगतो की आम्ही संघटनात्मक ताकदीच्या बळावर बोलतो. हवेच्या बळावर आम्ही चालत नाही, कोणाच्या मदतीच्या बळावर चालत नाही, 2 पैसे देऊन आम्हाला लोक जमा करायची गरज पडत नाही. आमची जी संघटनात्मक शक्ती त्या बळावर आम्ही लोकांना असतो आणि ते आम्ही जमा करणार. आणि यानंतर बातमी ती म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झालेली असून आजपासून गर्भगृहाच्या उभारणीचं काम सुरू होत आहे. यावेळेस गर्भगृहाची कोनशिला बसवण्यात येणार आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गर्भगृहाची पायाभरणी करण्यात येते, तर त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य सुद्धा उपस्थित आहेत. योगी आदित्यनाथ याआधी ते हनुमानगड इथं जाऊन आलेत आणि हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर ते राम जन्मभूमी परिसरामध्ये आले आणि तिथे आता मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी केली जाते. तर या गर्भगृहिणीसाठी 250 साधू संत उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गाभाऱ्याची पायाभरणी सुरू आहे. यह जो कार्यक्रम चल रहा है यह भारतीय संस्कृति को गति प्रदान करने वाला होगा और आने वाले दिनों में हम सब के लिए अत्यंत ही यह हर्ष का विषय बनेगा कि भव्य एवं दिव्य राम मंदिर जो जनमानस की परिकल्पना रही है, जो भावना रही है इस मंदिर के प्रति, वह उस रूप में साकार रूप को हम देख पाएंगे. हमारा यह सौभाग्य है. सभी के लिए यह अत्यंत ही महत्वपूर्ण दिवस है. अपार साधु संतों में हर्ष है, खुशी है, उत्साह है हिंदू जनमानस में. और दूसरे कार्यकाल की तीसरी दौरा माननीय महाराज जी की है. और महाराज जी जब भी आए हैं तो लगातार अयोध्या के विकास के साथ साथ अयोध्या से साधु संतों, मठ मंदिरों पे विशेष उनका रुचि रही है और विशेष उसकी बैठक भी करते हैं और विकास कार्य की समीक्षा भी करते हैं. इसके साथ साथ तो हम लोगों में अपार उत्साह है, खुशी का लहर है कि इसी प्रकार भव्य दिव्य निर्माण कार्य में महाराज जी का योगदान ऐसे ही बना रहे. तर आता नाशिकमधील शास्त्रार्थ सभेच्या गोंधळानंतर किष्किंधाचे गोविंदानंद महाराज चांगलेच संतापलेत. आज पत्रकार परिषद घेऊन ते आपली बाजू मांडणार आहेत. सरकारी पुरावा दाखवून अंजनेरी हनुमानाचं जन्मस्थळ सिद्ध होत नाही, एका पुस्तकाद्वारे मी किष्किंधाचं जन्मस्थळ असल्याचं सिद्ध करेन असं त्यांनी सांगितलं आहे. तर माझ्यासारखा रथ बनवून दाखवा आणि शंकराचार्यांच्या हस्ते उद्घाटन करून दाखवा असं आव्हान त्यांनी नाशिककरांना दिलं. इसके बारे में पुस्तक भी विमोचन होगा. आपके हाथ में रेडीमेड पुस्तक दे देता है, किसी का हिम्मत है तो इसका खंडन करके दिखाने बोलिए, ऐसे एक रथ बनाने के लिए बोलिए. और रथ को नासिक हनुमत जन्मभूमि क्षेत्र है करके बोलिए. और धर्माचार्यों के पास जाकर नासिक में हनुमत जन्मभूमि के लिए रथ बनाएगा. आप इनाग्रेशन कीजिए करके जगतगुरु लोगों के हाथों से इनाग्रेशन कराइए. चड्डी उतर जाएगी लोगों की. सेवक लोग शंकराचार्य तो नीचे बैठेंगे, वही दुर्गंध मुंह से शंकराचार्य को गाली दे रहे हैं. ये पूरा दुनिया को पता चल गया. हम हमारे नासिक वाले लोगों को अनुरोध कर रहे हैं, ऐसे दूरस्थ लोगों से दूर रहिए. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. तर लक्ष्मण, आपण पाहतोय गोविंदानंद यांनी पुन्हा एकदा नाशिककरांना आता आवाहन केलेलं आहे. काय सविस्तर माहिती? खरं तर काल नाशिकमध्ये जी शास्त्रार्थ सभा पार पडली त्या सभेमध्ये गोंधळ झाला. याचं कारण होतं त्या ठिकाणी असलेल्या महंतांचं आणि गोविंदानंद यांचा झालेला वाद. या वादाचं कारण होतं ते म्हणजे किष्किंधा नगरी हीच हनुमान जन्मभूमी आहे असा प्रकारचा दावा जो आहे ते किष्किंधावरून आलेल्या महाराजांनी केला होता आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो निर्माण झाला. खरं तर नाशिकमध्ये हा रथ जो आहे तो गेल्या 5-6 दिवसापासून फिरतोय. हा रथ नाशिकच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थळाचा दावा केला जातो त्या ठिकाणी नेऊन या रथाच्या द्वारे ह्या महाराजांकडनं जनजागृती केली जाते आणि वेगवेगळे पुरावे जे आहेत ते दिले जातात. वाल्मिकी रामायणाचा आधार गोविंदानंद सरस्वती यांच्याकडनं घेतला गेला आणि गोविंदानंद सरस्वतींच्या म्हणण्यानुसार वाल्मिकी रामायणामध्ये हनुमानाचं जन्मस्थळ हे किष्किंधा कर्नाटक आहे अशा प्रकारचा दावा त्यांचा आहे आणि त्याच दाव्याच्या आधारावर ते संपूर्ण देशभरामध्ये भ्रमंती करून जनजागृती करताय की हनुमानाची जन्मस्थळ जे आहे ते किष्किंधा कर्नाटक आहे. आणि यालाच विरोध जो आहे तो नाशिककरांचा आहे. याचं कारण आहे नाशिकच्या अंजनेरी त्र्यंबकेश्वरमध्ये देखील हनुमानाचं जन्मस्थळ आहे अशा प्रकारच्या
वेगवेगळ्या पुराणांमध्ये, हिंदू पुराणांमध्ये त्याचा उल्लेख देखील आहे. याच सगळ्यावरून हा सगळा वाद होता. मात्र कालचा वाद जो आहे तो हमरीतुमरी आणि हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर गोविंदानंद सरस्वती जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी सांगितलं, हा जो रथ मी बनवलेला आहे अशा प्रकारचा रथ आपण बनवून दाखवा, नाशिककरांनी तो बनवून दाखवा. आपली एकदम खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी एक विधान केलं आणि त्यामुळे जो वाद आहे तो आता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र दुपारी 2-3 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करतील. मात्र त्यांच्या या सगळ्या विधानांमुळे पुन्हा एकदा वातावरण जे आहे ते तापायला सुरुवात झालेली. आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या रथाला देण्यात आलेला आहे. ठिकठिकाणून येणारे जे भाविक आहे त्यांना देखील पुढच्या चौकामध्येच अडवलं जातंय आणि आतमध्ये प्रवेश जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. पोलीस जे आहेत ते काल रात्रीपासून या ठिकाणी अशा प्रकारे बंदोबस्त देण्यात आलेला आहे. नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर हा रथ जो आहे तो फिरवला जाणार होता पहिल्या दिवशी. मात्र त्यावेळेला देखील या ठिकाणचा जो यात्रा होती ती रद्द करण्यात आली. मात्र आता काल जो वाद झाला त्या वादानंतर आता पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेत नेमकी महाराज भूमिका काय घेता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांनी पुन्हा एकदा नाशिकमधल्या साधू महंतांना आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे नाशिकमधील साधू महंत ते आव्हान कशा प्रकारे घेता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शिर्डी येथे आजपासून या नवसंकल्प कार्यशाळेला सुरुवात होतीये आणि या कार्यशाळेत उदयपूरमध्ये ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसंच या 2 दिवसांच्या काळात काहींचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास 20-22 लोकांना राजीनामे द्यावे लागण्याची शक्यता आहे. तर या शिबिरामध्ये पक्षप्रभारी HK पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेते मंडळी देखील उपस्थित राहतील. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. मात्र शिर्डीतल्या आता या काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण काँग्रेसची आजपासून नवसंकल्प कार्यशाळा सुरू होतीये. अनेक पदं असलेल्यांचा राजीनामा घेतला घेणार असल्याचं सुद्धा कळतं. त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेसमध्ये आपल्याला अनेक बदल येत्या काही दिवसात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 2 दिवसीय शिबिराचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शिर्डी येथे आजपासून या नवसंकल्प कार्यशाळेला सुरुवात होतीये. तर उदयपूरमधलं चित्र जे आहे ते आता राज्यात काँग्रेसचं पाहायला मिळणार आहे. उदयपूरनंतर आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कार्यशाळेला सुरुवात होतीये. या कार्यशाळेत उदयपूरमध्ये ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. तसंच या 2 दिवसांच्या काळात काहींचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जातीये. जवळपास 20-22 लोकांना राजीनामे द्यावे लागण्याची शक्यता आहे. तर या शिबिरात पक्षप्रभारी HK पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. आणि आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, आपण पाहतोय आजपासून राज्यामध्ये आता शिर्डी येथे काँग्रेसचं नवसंकल्प कार्यशाळा सुरुवात होतीये. तर या संपूर्ण याच्या कार्यशाळेविषयीचे सगळे अपडेट स्वाती घेणार आहोत. मात्र थेट आता आपण पुण्यात आलोय. पुण्यामध्ये शिवाई EST बसचा आता लोकार्पण सोहळा पार पडतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा होतोय. त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे सुद्धा उपस्थित आहेत. तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आता ESTचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. पहिली EST धावणार आहे पुणे ते नगर मार्गावर. त्यामुळे पुणे ते नगर मार्गावरचा प्रवास हा आता सुखकर होणार आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा या EST मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासह आता पुणे ते नगर हा प्रवास त्यामुळे अतिशय गारेगार होणार आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत ESTचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय.
तर या EST शिवाईविषयी आता काही वेळातच अजित पवार भाष्य करण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांशी सुद्धा ते संवाद साधतील. त्यापूर्वीची ही दृश्य. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिल्या ESTचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. त्यामुळे आजपासून पुणे ते नगर ही पहिली EST धावणार आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, आपण पाहतोय आत्ता काही मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पहिल्या ESTचा लोकार्पण सोहळा पार पडला. काय सविस्तर अपडेट्स? म्हणाले अत्यंत आनंदाचा दिवस आहे की अशा पद्धतीने शिवाई जी आहे ती महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे. विद्युत प्रणालीवर म्हणजे इलेक्ट्रिक असलेली ही बस या आतुरतेने सगळे जे प्रवासी आहेत ते वाट पाहत होते की अशा पद्धतीची बस जी खासगी वाहतूकदारांना स्पर्धेमध्ये त्यांच्या कुठेतरी एक पाऊल पुढे असेल अशा पद्धतीची बस जी आहे ती ताफ्यात दाखल होणं गरजेचं होतं आणि त्यानुसार महामंडळाने सगळ्या सुविधायुक्त म्हणजे या बसमध्ये पॅनिक बटन आहे, CCTV यंत्रणा आहे आणि प्रत्येक सीटवर अँड्रॉइड TV सुद्धा आहे. त्यामुळे या बसनी प्रवास केल्यानंतर तो अत्यंत सुखकर होणार आहे, यात काही दुमत नाहीये. दुसरीकडे जर बघितलं तर महामंडळाची एसटी महामंडळाची जी पहिली बस धावली होती त्याच ठिकाणाहून ही बस पुणे ते नगर या रस्त्यावर धावणार आहे आणि त्या प्रवासाला आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांनी हिरवी झेंडी दाखवलेली आहे. स्वारगेट बस स्थानकातून ही बस आता थोड्याच वेळात रवाना होती. या बसचे पहिले प्रवासी सुद्धा इथे आलेले आहे. ऐतिहासिक क्षण यासाठी आहे की 75व्या वर्षात पदार्पण करता आहे महामंडळ. अगदी बरोबर. आणि त्याच निमित्तानं आता ही नवी बस प्रवाशांच्या भेटीसाठी राज्य सरकार घेऊन आलेलं आहे. पुणे ते नगर प्रवास या पहिल्या EST शिवाईद्वारे होणार आहे. धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा बातमी पाहूयात, ती म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शिर्डीत आजपासून या नवसंकल्प कार्यशाळेला सुरुवात होती आणि या कार्यशाळेमध्ये उदयपूरमध्ये ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. तसंच 2 दिवसाच्या या काळात काहींचे राजीनामे सुद्धा घेतली जाण्याची शक्यता आहे. तर आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. आपण थेट स्वातीकडे जाऊया. स्वाती, आपण पाहतोय शिर्डीमध्ये आज काँग्रेसच्या या कार्यशाळेला सुरुवात होतीये. 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये काँग्रेसमध्ये खूप साऱ्या हालचाली, खूप सारे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काय सविस्तर? नक्कीच उदयपूरमध्ये जे धोरण खरं तर काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे त्याची कुठेतरी अंमलबजावणी होण्यासाठीचं हे शिबिर आहे. 2 दिवसांच्या या शिबिरामध्ये अनेकांना अनेक पदांवरनं गच्छंती होणार आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण एक पद, एक व्यक्ती आणि संघटनेचं एक पद अशी साधारणतः ही व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे. त्यामुळे नाना पटोले आहेत आपल्याबरोबर. थेट नाना पटोलेंकडून जाणून घेऊया किती जणांच्या पदांवर आज गाज येऊ शकते. पदावर गाज नाही हा विषय. एका पदावर 5 वर्षाच्या वर असतील त्यांना कमी करावं लागणार आहे आणि एक व्यक्ती समजा 3-4 पदावर असेल तर त्याला त्याचं पद कमी करायला गाज येणार नाही. हा शब्द थोडासा जास्त कडक वाटतो. एक जे AICCनी जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी करायचं हे आमचं 2 दिवसाचं शिबिर आहे. नक्कीच या शिबिरासंदर्भात आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं एक प्रश्न घेणार आहोत. कारण तुम्ही स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती राज्यसभेच्या जी काही जागा देण्यात आली होती, म्हणजे जी महाराष्ट्रातली जागा, त्यावरून बिलकुल नाराजी व्यक्त केली नव्हती. मी फक्त सूचना केली होती की आम्ही मुकुल वासनिक यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं होतं. ते फक्त आमच्या राज्यातून यावी एवढी अदलाबदल करायची विनंती केली होती. त्याला नाराजी म्हणत नाहीत. त्यामुळे आमचा फायदा झाला असता. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आपण बोललो, नाना पटोले यांच्याशी आपण बोललो. एकूणच आपल्याला जे बघायला मिळालं त्यावरनं लक्षात येत आहे की भलेही काँग्रेसने असं म्हटलं की अशी पदांची गच्छंती किंवा कोणावर गाज येणार नाही, पण हे मात्र खरं आहे की साधारणतः 20 ते 22 जणांना आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागू शकतात. उदयपूरमध्ये एकूणच जी व्यवस्था म्हणजे ज्याबद्दल आपण खरं तर हे 2 दिवसांचं शिबिर घेण्यात आलेलं आहे की एका व्यक्तीला संघटनेचं एकच पद मिळणार आहे. काही जणांकडे 2-2, 3-3 पदं आहेत किंवा अतिरिक्त भार आहे, तो त्यांना आज खरं तर द्यावा लागणार आहे किंवा त्याचा त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे 2 दिवसांच्या या कार्यशाळेत
कार्यशाळेमध्ये नेमकं कुणाकुणाच्या पदाची गच्छंती होती आहे किंवा नेमकं कुणाकुणाला काय मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना अनेक बाबींना या सरकारला किंवा या सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सामोरं जावं लागतंय. आणि विशेष जर आपण बघितलं की यामध्ये महत्त्वाची दुसरी गोष्ट की जसं आता आपण बघितलं की 11 वाजता साधारणतः या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पण विशेष म्हणजे की महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही काँग्रेसची गळचेपी होते असं सातत्यानं त्यांच्या मंत्र्यांकडनं आणि आमदारांकडनं म्हटलं जात आहे. त्यामुळे या संदर्भातही आपल्या आमदार, खासदार आणि बाकी सगळ्यांशी चर्चा होईल असं म्हटलं जात आहे. आता अगदी बरोबर आहे. नेमकं आता या कार्यशाळेमध्ये काय काय घडामोडी घडतायत, काँग्रेसच्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास स्वाती, धन्यवाद. तर आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा येथे आजपासून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून बळीराजाच्या पूजनानंतर गावातून कृषी दिंडी काढली जाणार आहे. साली अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावानं शेतकरी संपाची हाक दिली आणि बघता बघता सगळा महाराष्ट्र पेटून उठला. आपल्या न्याय मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि अनेक मागण्या त्यावेळी मान्य झालेल्या होत्या. आता देखील राज्यातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावातनं आंदोलनाला आजपासून सुरुवात होते आहे. इथे 5 दिवस ठिय्या आंदोलन केलं जाणार आहेत आणि हे आंदोलक शेतकरी आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन असणार आहे, पुढे काय या आंदोलनाची दिशा असणार आहे, कोण कोण यात सहभागी होणार आहेत, आपण जाणून घेऊ. कशा पद्धतीनं हे आंदोलन केलं जातं आणि काय मागण्या घेऊन आज तुम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे? आम्ही आता 1 ते 5 या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय. त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहे आमच्या की जो ऊस शिल्लक राहिला आहे त्याला शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये सरकारने अनुदान द्यावं. त्याचप्रमाणे आम्हाला पूर्ण दाबाने वीज या ठिकाणी मिळाली पाहिजे. 8 तास वीज मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे आम्हाला जी सरकारने कर्जमाफी जी राबवली होती ती कर्जमाफी आज पूर्ण करावी, कारण ती अपूर्ण आहे असं आमचं म्हणणं आहे. ती सरकारने पूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करावी. त्याचप्रमाणे जी ऊसाला FRP राबवलेली, त्याचप्रमाणे दुधाला FRP सरकारने राबवावी, जेणेकरून आम्हाला दुधासाठी आंदोलन करण्याची 3-3दा वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे आमचा मोठा कांद्याचा प्रश्न आहे. काय परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांची, कशा अवस्थेत आज शेतकरी जगतो आहे? आता साहेब तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगू शकतो, दुधाला 25 रुपये, 20 रुपये, 18 रुपये असा भाव आहे आणि पेंडीचा भाव आहे 21 रुपये 50 किलो आणि दुधाला भाव आहे 15 रुपये 20 रुपये. याच्यामध्ये शेतकऱ्याला काही परवडत नाही आणि जनावराला चारा लागतो, सगळं लागतं आणि दुधाचा भाव सरकार देऊ शकत नाही. त्याच्यामुळे शेतकरी ना दुधामुळे तर पुरा अडचण झालं आहे. ऊसाचा असाच प्रश्न झाला आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक ऊस 1.5 एकर ऊस होता. 60 टन खोडक्या माझ्या त्याच्यामध्ये निघाले आणि 20 टनेज मला मिळालं आहे. मी काय करणार आहे, पुढे शेती कशी करायची हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, ऊस शेतामध्ये उभा आहे. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे. आंदोलनाला आजपासून पुणतांब्यातनं सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्यानं राज्यभरातले शेतकरी नेते देखील यात सहभागी होतील आणि शेतकरी जर यात सहभागी झाला तर पुन्हा एकदा 2017 सारखं मोठं तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, पुणतांबा, अहमदनगर. तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर आता ईडीचं पथक हे 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टबाबत सर्व प्रकारची माहिती ईडी गोळा करते आणि गेल्या 4 दिवसांपासून दापोली, खेड, रत्नागिरी येथे ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, काय सध्या लेटेस्ट अपडेट? वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कसून चौकशी करत आहे. तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. 26 तारखेला साई रिसॉर्ट येथे छापेमारी करण्यात आली होती. तब्बल 15 तास तपास सुरू होता. मात्र त्यानंतर या प्रकरणामध्ये काहीतरी तफावत आढळल्याने पुन्हा एकदा ईडीने अनिल परब यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्यावरती फार सावळलेलं आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी मूळ कागदपत्र मिळवलेली आहेत. प्रांत कार्यालयामध्ये काही कागदपत्र त्यांना जे पुरावे जे आवश्यक होते ते पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत. अनिल परब यांच्या नावाने MSEB कडे जे 3 फेज कनेक्शनसाठी जे अर्ज दाखल करण्यात आला होता
त्या अर्जाची प्रत सुद्धा ईडीने ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असणारे जे बांधकाम व्यावसायिक आहेत, ज्यांनी साई रिसॉर्ट बांधलेला आहे, सी कॉन्च या रिसॉर्टवरती सुद्धा ईडीने चौकशी केलेली आहे आणि या साई रिसॉर्ट आणि सी कॉन्च दोन्ही रिसॉर्ट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. दोन्ही रिसॉर्टच्या मूळ कागदपत्रामध्ये काही तफावत आढळून आल्यामुळे आता ईडी साई रिसॉर्ट आणि जे सी कॉनचे मालक आहेत त्या दोन्ही प्रकरणाची आता कसून तपासणी करत आहेत. आणि आता ईडीचं जे पथक आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. दापोलीनंतर ईडीचं पथक खेडला दाखल झालं. खेडवरून आता ते रत्नागिरीला गेलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये ईडीचं पथक तळ ठोकून आहे. वेगवेगळे या धक्कादायक पुरावे यामध्ये समोर येत आहेत. सुरुवातीला विभास साठे यांच्या नावानेच साई रिसॉर्टची परवानगी घेण्यात आली होती आणि त्यानंतर हे रिसॉर्ट अनिल परब यांनी विकत घेतल्याचं सुद्धा बोललं जाते. आणि काही दिवसानंतर अनिल परब यांनी सदानंद कदम यांना हे रिसॉर्ट विकलं होतं. त्याचं खरेदी खताची नोंद सुद्धा आढळून आलेली आहे. त्यामुळे अनेक पुरावे असे आहेत की ते संशयास्पद आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ईडीला संशय आहे. अनेक कागदपत्रामध्ये तफावत सुद्धा आहे. त्यामुळे ईडीने सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना धागेदोरे सापडले त्या ठिकाणी त्यांनी जाऊन चौकशी केलेली आहे. अनिल परब यांचे जे निकटवर्ती आहे सपकाळ, त्यांना ईडीने समन्स बजावलेले आहे. उद्या बरोबर. आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी ईडी काय सविस्तर अधिकृत माहिती देते यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास शिवाजी, धन्यवाद. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज18 लोकमत. प्रसिद्ध गायक केकेचं निधन झालं असून कोलकात्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आलाय. यामध्ये आता एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे कोलकाता पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. केकेच्या डोक्यावर मार लागल्याच्या खुणा आहेत. तर पोलीस या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असून हॉटेलमधील स्टाफची देखील चौकशी केली जाणार आहे. तर दोन दृश्य आपण पाहतोय. एका ठिकाणी केकेचं लाईव्ह कॉन्सर्ट जी काल सुरू होती कोलकात्यामधली, ती त्याची शेवटची कॉन्सर्ट दुर्दैवानं ठरलेली आहे. 200हून अधिक गाणी केकेनं सिनेमांसाठी गायलेली आहेत. तर 53व्या वर्षी केकेचं दुःखद निधन झालेलं आहे. या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केकेनं त्याचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं, ज्यांच्यामुळे तरुणाईच्या मनावर केकेनं छाप पाडली, ते म्हणजे कल हम रहे न रहे याद आएंगे ये पल, हे गाणं गायलं आणि चाहत्यांचा निरोप घेतला होता. तर मृत्यूच्या काही वेळापूर्वीच केकेनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतात. हे फोटो मंचावरून काढण्यात आले असून केके कॅमेराकडे पाठ करून उभा असल्याचं दिसतंय आणि त्याच्या समोर चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. तर केकेच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनानं मला अत्यंत दुःख झालं. त्यांच्या गाण्यांमध्ये विविध प्रकारच्या भावनांचं चित्रण होतं, जे सर्व वयोगटातील लोकांशी जोडलेलं होतं. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना संवेदना. ओम शांती. कोई पल गाना ही आ रहा है, उसका ही गाना याद आ रहा है. इतना पुराना दोस्त है हमारा, 26 साल का दोस्त है हमारा. पहला गाना, पहला फिल्म मेरा तेरे लिए, उसमें उसने गाना गाया. फिर मेरा यहाँ की शादी है, फिर काफी सारा राजश्री, क्या क्या नहीं गया, कितना सारा. सड़क 2 में उसने गाना गाया मेरा. और ये बंगाली फिल्म में भी गाना गाया है. इतना सारा गाना गाया है. इतना अच्छा परफॉर्मर,
जस्ट सोच भी नहीं सकता है। सबसे बड़ी बात है कि एक दोस्त चला गया, ही वॉज जस्ट 53। साथ में करियर शुरू की थी और अच्छा सिंगर, मतलब बहुत ही बेहतरीन सिंगर था। जो इंडियन फिल्म इंडस्ट्री में जो रॉक गाने जब से आने लगे उसमें केकी की आवाज़ जो है वो एक बहुत बड़ा योगदान उसमें रखा है। और बहुत लोगों के गाने हिट होते हैं, लेकिन गले की आवाज़ जो प्लेबैक सिंगिंग में एक हीरोइक आवाज़, एक सुंदर आवाज़ जो कान में बहुत खूबसूरत लगे, वैसी आवाज़ के मालिक थे वो। और वन ऑफ द बेस्टेस्ट गाइज, नॉन कंट्रोवर्शियल, कभी गाने के सिवा और किसी चीज़ में कभी भी आप केकी का कोई भी बात नहीं सुनेंगे। एकदम शांतिपूर्ण जिंदगी जीते थे, पार्टीज वार्टीज में ज़्यादा हम उनको देखते भी नहीं थे। और 10-15 दिन बॉम्बे में रहना, फिर छुट्टी में जाना, पूरा फैमिली मैन थे, चिल्ड्रन एंड ऑल दैट। इट्स जस्ट अ वेरी डिवास्टेटिंग थिंग। तर केकेच्या एक दिवस निधनाआधी प्रसिद्ध मल्याळम गायक एडवा बशीर यांचाही असाच अकाली मृत्यू झाला होता। एडवा बशीर एका कॉन्सर्टमध्ये गात होते, या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि ते स्टेजवरच कोसळले आणि त्यानंतर बशीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। तर गायक केके आणि गायक बशीर यांना न्यूज 18 लोकमतची श्रद्धांजली। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी हिंगोली जिल्ह्यातली। हिंगोली जिल्ह्यात महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे। काल रात्री 8:30च्या सुमारास हिंगोली परभणी महामार्गावरील आसोला पाटीनजीक 2 दुचाकींची धडक झाली आहे। अपघातात शेख हाजी शेख मुसा हे गंभीर जखमी झालेत। अपघाताची ही घटना रस्त्याच्या कडेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि याच ठिकाणी महिनाभरापूर्वी दुचाकीवरील एका जोडप्याचा सुद्धा भीषण अपघात झाला होता। तर चिपळूणमध्ये तिवरे गावात 40 कुटुंब राहत असलेल्या वाडीत पोहोचण्यासाठी रस्ता तर नाहीच, साधी पायवाट सुद्धा नाहीये। तर याच वाडीतल्या नागरिकांना पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून मैलोनमैल पायपीट करावी लागतीये। पाहुयात धनगर वाडीतल्या कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष। जगणं महाग झालंय, मरण स्वस्त झालंय। चिपळूणच्या तिवरे गावातल्या भेंदवाडीत राहणाऱ्यांकडे बघून तर हेच म्हणावं लागेल। भेंदवाडीतल्या धनगरवाडीत 40 कुटुंब राहतात। गेली अनेक वर्ष या कुटुंबातल्या महिला, मुलं आणि वृद्धांना डोंगर दऱ्यातून रस्ता काढत हंडा कळशीतून पाणी आणावं लागतं। घरापासून 2-3 किलोमीटर रोज दिवसातून 3-3, 4-4 वेळा नैसर्गिक स्रोताच्या ठिकाणाहून हे पाणी आणलं जातं। पाणी आणलं तरी मोजून मापून प्यावं लागतं, वापरावं लागतं। पाण्याची परिस्थिती काय आहे आमची जन्मापासून आहे। किती वर्ष आता हे आम्ही हे बघता 75 वर्ष झाली म्हणा हे पाणी भरून। 2 किलोमीटर पाणी नाही यायचं इथनं डोक्यावरनं। धनगरवाडीतल्या प्रत्येकाच्या घरी किमान 30 ते 40 गोधन आहे। वासरांना, दुभत्या जनावरांनाही पाणी लागतं आणि त्याकरताही महिलांना, मुलांना पाणी भरत राहावं लागतं। पूर्वीपासूनच पाणी ते आहे, पण त्याला गती नाही म्हणजे काय उकरणं नाही, त्याला कोण इकडे बघणं नाही। हे आम्ही रानात राहणारी माणसं। धनगरवाडी डोंगर माथ्यावर आहे, तिथं पोचण्याकरता रस्ता तर नाहीच, साधी पायवाटही नाही। त्यामुळे जंगलातून वाट काढत पाण्याकरता फिरावं लागतं। शाळेत सकाळी 6 वाजता जायला लागतं, याच्या आधी पाणी भरायला लागतं। रस्ता नाही, त्यामुळे घरातला पुरुष माणूस किंवा वृद्ध आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्याकरता मोठीच कसरत करावी लागते।
आजारी पडल्यानंतर आम्हाला त्यांना चादरीत बांधून ह्या डागण खाली घेऊन जावं लागतं आणि असं करता करता आमच्या अशा 1-2-3 केसी गेलेल्या आहेत. निवडणुकांवेळी आमच्याकडे मतं मागायला येतात, पण आमचा पाण्याचा रस्त्याचा प्रश्न इतक्या वर्षात का सोडवला गेला नाही, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे. आपला देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 77-78 वर्ष झाली, तरी तिवरे भेंदवाडीची मुळात ती परिस्थिती आहे ती अजून बदललेली नाही. आणि इकडच्या ह्या परिस्थितीला आता 2019ला तिवरे धरण फुटलं, त्याचा जाण्याचा खालचा जो संपर्क होता तो टोटल तुटलेला आहे. तर येण्या जाण्याची मोठी अडचणी व्हायला लागलेल्या आहेत. एका बाजूला शहरांचं मेट्रो शहर करण्याकडे प्रयत्न होत असताना राज्यातली काही गावं, वाड्या, वस्त्या पिण्याचं पाणी किंवा रस्ता अशा मूलभूत गरजांकरता संघर्ष करतात. त्यामुळे मतं मागणाऱ्या, राजकीय व्यासपीठावरून विकासाविषयी मोठमोठ्या बाता मारणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. स्वप्नील घागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, तिवरे, रत्नागिरी. सध्या गडचिरोली जिल्ह्यात विड्यांसाठी लागणारा तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. दक्षिण भारतातील विडी उद्योग याच तेंदूपानावर आधारित असून हजारो आदिवासींना त्यातून वर्षभराची कमाई मिळते. तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण सकाळपासून जंगलात तेंदूपत्ता तोडायला जातात आणि याच दिवसाला याचे 3,000 रुपये त्यांना मिळतात. वर्षभराची कमाई होणारा जंगलातील तेंदूपत्ता हंगाम कसा चालतो तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. सध्या तेंदूपानाचा हंगाम सुरू आहे. तेंदूपानं तोडणी म्हणजे ही जी तेंदूपानं आहे यापासूनच विड्या बनवल्या जातात आणि गडचिरोलीसह पूर्व विदर्भातल्या तेंदूपानावर आधारित दक्षिणेतला विडी उद्योग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 10 ते 15 दिवसाच्या हंगामामध्ये स्थानिक नागरिकांचं आर्थिक समृद्धीचं किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार कसा मिळतो हे तुम्ही बघू शकता. मी जंगलात ज्या ठिकाणी आहे इथं मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक जे आहेत ते जंगलात येऊन तेंदूपानं तोडत आहेत. ही संपूर्ण कुटुंब यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेच लोक हे तेंदूपानं तोडायला जातात. पहाटे 5 वाजता गेलेले 10 वाजेपर्यंत यांचं तेंदूपानं तोडण्याचं काम सुरू असतं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर दुपारी तेंदूपानांचे पुडके बनवून तेंदूफळीवर नेऊन त्या ठिकाणी कंत्राटदाराला दिली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 70 पानांचा एक पुडा अशा पद्धतीने 100 पुड्यांच्या हिशोबाने या लोकांना जे स्थानिक दर ठरलेले असतात, काही ठिकाणी 600, काही ठिकाणी 700, काही ठिकाणी 800 ते मिळतात. 10 ते 15 दिवसामध्ये हजारो रुपयांची कमाई, 50,000पासून 1 लाखापर्यंतची कमाई या कुटुंबांची होते. त्यामधून ते लोक जे स्थानिक वर्षभरात जी खरेदी करतात उधारीमध्ये त्याची देणी फेडली जातात. आणि यानंतर बातमी, विकासाच्या अनेक योजना येऊन देखील राज्यातल्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या बोर्डखाली दगडाचे ढीग पाहायला मिळत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या रस्त्यांची दुर्दशा दाखवणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. रस्ता नव्हे तर ही आहे वाहनधारकांची क्रूर चेष्टा. कारण रस्त्याच्या नावाखाली रस्त्यावर टाकण्यात आलेले हे दगड आणि खडी, यावरून पायी चालणं सुद्धा शक्य होणार नाही. अशा भयावह रस्त्यावरून नागरिकांना त्यांची वाहनं चालवत जावं लागतंय. सेनगाव तालुक्यातल्या रेपा, लिंगा आणि पिंपरी या 3 गावांमध्ये जायला धड रस्ताच नाही. मोठं वाहन आलं तर दुसऱ्या बाजूने दुचाकी सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. 3 वर्षांपूर्वी गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्याचं काम सुरू झालं. मात्र सुरू झालेलं काम पूर्णत्वास कधी जाणार हाच इथल्या नागरिकांचा प्रश्न आहे. 97 पासून या गावाला रोड डांबर रोड एकदाही झाला नाही. प्रत्येक गावाला दोनदा डांबर रोड झाले. या गावच्या रोडला फक्त मुरुम टाकतात, गिट्टी टाकतात, दबई टाकतात, पुन्हा जशाल तसा रोड होते. आमदार साहेबाला किंवा अधिकाऱ्यांना भेटी दिल्या, त्यांना अर्ज फाटे केले, त्यांच्या पोचपावत्या आम्ही स्वतः घेतल्या, परंतु या रोडवरकडे कोणीही भिरकून पाहायला तयार नाही. ही आमची दुरवस्था कधी संपणार हेच काय आम्हाला ग्रामस्थाला कळना झाले. आणि ठेकेदार हा उडवाउडवीचे आणि अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत.
2020 मध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होणार होतं, पण काम पूर्ण झालंच नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. वाहनांचे टायर पंक्चर होणं ही दररोजचीच बाब. दुचाकीवरून पडून अनेक जण जखमी झालेत. पावसाळ्यात जर या रस्त्यावरून प्रवास करायचा असेल तर नुसती कल्पनाच केलेली बरी. गरोदर महिलांना आरोग्य उपकेंद्रात नेताना रस्त्यातच प्रसूती झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. इतकी परेशानी आहे की आमचा जन्म इथं झालेला आहे. आता माझं शेत पण इथं फाट्यावरच आहे. रोजचं कोणी नालीत पडतंय तर कोणी रोडावर पडतंय. पूल झालेला नाही, त्या नळ्या टाकल्या त्याच्यावर गिट्टी नाही, असं काही झालेलं नाही. तर काही माणसं तर 1-2 पेशंट आमचा वाटण मेला. जर गावातून डिलिव्हरी न्यायची झाली तर कमीत कमी आपल्याला फाट्याला येईपर्यंत अर्धा तास लागतो सर, आणि इथून हिंगोलीला जायला जवळपास 2 ते 2.5 तास लागतात. एवढ्या वेळामध्ये गावात इथं रस्त्यानंच डिलिव्हरी व्हायची वेळ येते. पक्का रस्ता बनवून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदनं दिली, नेत्यांकडे मागणी केली. मतं मागायला येणारे नेते रस्ता कधी देणार असा प्रश्न आता नागरिक थेट विचारू लागलेत. त्यांच्या प्रश्नाला किमान उत्तर तरी कधी मिळणार हे माहीत नाही. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. तर वाघांचं नंदनवन अशी नागझिरा अभयारण्याची ओळख होती. मात्र शिकाऱ्यांनी केलेल्या वाघांच्या शिकारीमुळे आता अभयारण्यात बाहेरून वाघ आणण्याची वेळ आली आहे. पर्यटन वाढीसाठी वनविभागानं घेतलेला निर्णय हा स्थानिकांच्या जीवावर कसा बेतू शकतो याचा हा विशेष आढावा. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे पाहुणे. नागझिरात येणार 4 नवे वाघ. व्याघ्र संख्या वाढवण्यासाठी वनविभागाचा निर्णय. वनविभागाचा निर्णय नागरिकांच्या जीवावर बेतणार. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या पाहुण्यांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. नागझिरात 2 वाघांच्या जोड्या आणण्याचं नियोजन असून पहिल्या टप्प्यात 1.5 वर्षाच्या नर मादीची जोडी सोडण्यात येणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमधला 1 वाघ देखील इथे सोडला जाणार आहे. वाघ पाहायला मिळाले तर पर्यटक निश्चित वाढतील, आणि पर्यटक इथं वाढले तर निश्चितच जे आजूबाजूला जे गावं आहेत जे पर्यटनावर आधारित आहेत त्यांचा रोजगार, त्याच्यात गाईड आहेत, जिप्सी ड्रायव्हर आहेत, वेगवेगळे अजून होमस्टेवाले आहेत, रिसॉर्टवाले आहेत, तर अशा मोठ्या प्रमाणात त्याच्यावर एक रोजगार आहे, त्याला पण एक बूस्टअप मिळेल आणि चालना मिळेल. वनविभागाच्या या उपक्रमाला गोंदियातील काही वन्यजीव प्रेमींनी विरोध दर्शवलाय. मुळातच या अभयारण्यामध्ये असलेल्या अनेक वाघांनी दुसरीकडे प्रवास करत इथून निघून जाणं पसंत केलंय. त्यामुळे बाहेरून जरी वाघ आणले तरीही ते इथे किती राहतील असा प्रश्न वन्यप्रेमींनी उपस्थित केलाय. NNTR हा जंगल तसाही 4ही बाजूनी कॉरिडॉरने जोडलेला आहे. स्वतः ताडोबा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि साऊथच्या काही भागाने. तर नॅचरलीच टायगरचे मुवमेंट होत राहिलेले आहेत आणि समोर पण होणार. तर बाहेरून आणून सोडण्यात काही मला तर वाटत नाही की काही त्याच्यात अर्थ आहे. व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणणं ही काही सोपी प्रक्रिया नाही. त्यासाठी वाघांच्या स्वभावाचा अभ्यास करावा लागतो. जंगलामध्ये राहणं पसंत करणाऱ्या वाघांची निवड प्राधान्यानं केली जाते, जेणेकरून हे वाघ मानवी वस्त्यांजवळ फिरकणार नाहीत. वाघांना सुरुवातीला बंदिस्त पण मोठ्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं आणि नंतर रेडिओ कॉलर लावून त्यांना मोकळं सोडलं जातं. मात्र नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी असल्यामुळे भविष्यात मानवी वस्त्यांवरती हल्ल्याची भीती वन्यजीव प्रेमींनी वर्तवत या निर्णयाला विरोध दर्शवलाय. मध्य प्रदेशातनं आणि ताडोब्यावरनं आणि बाकी जंगलातनं इथे ऑलरेडी टायगर येत असतात नॅचरली. तसे आले तर ते स्वतः अधिवास करून तिथे राहू शकतात. जर आपण आणून सोडलं तर त्या संदर्भात होऊ शकतं इथं मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ शकतो. कारण इथे तेवढ्या प्रमाणात वाघाला लागणाऱ्या तृणभक्ष प्राण्यांची संख्या नाही आहे. एका वाघाला. आणि आता थेट पुण्यात जाणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाई लोकार्पणानिमित्तानं संवाद साधतात. पाहूयात. ही भूमिका सरकारने स्वीकारली आणि 1 मे पासून 200 रुपये टनाला तो पण मदत करण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळेस शेतकऱ्यांना जिथं जिथं मदत लागते तिथं तिथं हे महाविकास आघाडीचं सरकार धावून येतं, तिथं तिथं मदत करतं. अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. काही त्यांच्या अजून काही प्रश्न असतील तर ते पण चर्चेच्या द्वारे आपण सोडूया, पण त्याच्यामध्ये समंजस भूमिका घ्यावी असं मी
आज तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना माझ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो, आम्ही पण लोक तिथं मंत्रिमंडळात अनेक जण शेतकरीच आहोत, आम्ही पण आज आमची शेतीवाडी करतोय. त्याच्यामुळं हे प्रश्न आपल्याला एकत्रपणे बसून मार्ग काढता येतो. यंदाचा पंचसूत्री आपण अर्थसंकल्प सादर केला, त्याला कृषी विभागाला भरीव अशा प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केलेला आहे. आता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी जोरदार एक म्हणजे सर्व पक्षांकडून तयारी केली जाते, परंतु निवडणूक म्हणल्यानंतर प्रत्येक जण तयारी करणार ना, सगळ्यांचं कामच आहे तयारी करणं. काँग्रेसमध्ये मोठी नाराजी बघायला मिळते, अनेकांचे राजीनामे होतात उमेदवारीवर. नाही, त्याच्यात हे का हा त्यांचा पार्टी अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांचा घरातला प्रश्न आहे. त्यांनी ते घरातला प्रश्न सोडवण्याच्या करता सक्षम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मित्रांनी कुठं इंटरफेअर करण्याचं काही कारण नाही किंवा कॉमेंट्स पण करण्याचं कारण नाही. आणि तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारून नवीन प्रश्न निर्माण करू नका. दादा, केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळालेत का? किती मिळाले? केंद्राच्याकडनं जीएसटीचे पैसे काल 14,150 कोटी रुपये मिळालेले आहेत. अजून 15,000 कोटी रुपये राहिलेले आहेत. ते पण मिळवण्याच्या करता आमचा पाठपुरावा चालू आहे. पेट्रोल डिझेलचे दर मध्ये कमी केले नाही का? आता दाढी पांढरी व्हायला लागली. तू माझा जरा तरी विचार कर ह्या गोष्टीचा. आपण करतोय बाबा, 2 रुपये वर काही पैसे कमी केले पेट्रोलला, डिझेलला 1 रुपये साधारण 45 पैसे कमी केले, केंद्राने पण त्याच्यामध्ये कमी केले. असा प्रयत्न चालू आहे. परंतु आपण कमी करतो आणि पुन्हा दर वाढतात. आता मला वाटतं गॅसचा दर वाढला, तो दर काय आम्ही वाढवला? आम्ही तर गॅसच्या किमती जवळपास 1,000 कोटी रुपयाचं भार आपण सोसला आणि मला वाटतं 13.5% टॅक्स 3% आणलेला आहे. जे काही आमच्या भगिनी वर्गाच्या करता, रिक्षा चालकांच्या करता, टॅक्सी चालकांच्या करता करायला पाहिजे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एकंदरीत कुठलाही नवीन टॅक्स आपण वाढवलेला नाही. आणि करोनाची 2 वर्ष आपली अडचणीची गेली, त्याच्यातनं पुन्हा विकासाचा गाडा पूर्वपदावर यावा अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आमचा. दादा, 14,000 रुपयाचे कोटी जे आले त्यातून सर्वसामान्य नागरिकांना काही दिलासा मिळेल असा काही निर्णय? बाबा, हे पैसे येतात म्हणजे काय दिलं सगळे वाटत बस, ती एक प्रोसिजर असते. पैसे नेहमीच येत असतात. ते पैसे आल्यानंतर ट्रेजरी जातात, त्याच्यातनं पगारालाच 1.5 लाख कोटी जातात. किती जातात? 1.5 लाख कोटी. तुम्ही सांगताय 14,000 आलेत म्हणजे ते 10% पण नाही पगाराच्या. पण भाजपवाले आता आरोप करतात, त्यांनी काही सोशल मीडियावरती पण हे चालवलंय की आता एवढे आम्ही जीएसटीचे पैसे दिले, आता तुम्ही पेट्रोल डिझेल कमी करणार का? हो, ते पैसे दिले ते महाराष्ट्राच्या हक्काचेच पैसे होते. ते उलट मागं द्यायला पाहिजे होते. ते वेळेत आलेले नाहीत. पण ठीक आहे, दिले. आता त्याच्यात पण काही मला नाहीतर पुन्हा अजित पवारांनी पैसे मिळून देखील टीका टिप्पणी केली. काही टीका टिप्पणी केली नाही. बाकीचे पण 15,000 कोटी रुपये मिळून देण्याच्या करता त्यांच्या विचाराचं सरकार आहे, त्यांनी प्रयत्न करावा, आम्ही प्रयत्न करू. केंद्राकडे अजून काही थकबाकी आहे का राज्याची? 15,000 कोटी सांगितले ना, ऐकत नाही का रे माझं? प्रवास केलाय का? आज बसलो का बाबा, एसटीने प्रवास केलाय. चल येतो का नगरला? चल आपण जाऊ. आम्ही पण एसटीने प्रवास केलाय. शेवटी सगळ्यांनाच प्रवास करावा लागतो. कुणी कुठेही जन्माला आलं तर एसटी आपले सगळ्यांचं एक प्रवासाचं महत्वाचं वाहन आहे. तुमचा काही एखादा अनुभव शेअर करू शकाल का? एसटीचा 80 ठेवलंय, ते आपण नाही ठेवलंय. इलेक्ट्रिक बस मार्केटमध्ये आल्यानंतर तशा प्रकारचं बंधन घातलं गेलेलं आहे आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगलं आहे. दादा, मध्यंतरी तुमच्या गाडीवरती खूप मोठा दंड जो तो बसला होता, वेगाची मर्यादा जी आहे ती मोडली म्हणून, तर त्याच्यात माझी काही चूक नाही. हे पायलट आहेत ना समोरचे, त्यांना अधिकार असतो पळवायचा, ते पळवतात. आणि कधी कधी खाजगी गाडीत आम्ही बसलो की त्यांचे नंबर येत नाहीत, कारण त्या पोलिसांच्या गाड्या असतात. सरकारी गाडी म्हणून त्यांना कुठला दंड बसत नाही. आता मी उलट सरकारची बचत करण्याकरता माझी स्वतःची गाडी वापरत होतो. आता मी ठरवलं नाहीच वापरायची. सरकारमध्ये आहे तोपर्यंत सरकारचीच गाडी वापरायची, म्हणजे नंबर येणार नाही, दंड होणार. नीलमताई आणि रुपाली चाकणकर आणि यांच्यासह काही महिलांना हेरवाडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती धमकी आलेली होती. धमकीच्या बद्दल आमचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री यांनी लक्ष घातलेलं आहे. धमकी देणाऱ्या पकडलेले आहेत. त्याच्या मागं कोण आहे, कशामुळं धमकी दिली याची संपूर्ण चौकशी होईल. त्याच्यामध्ये त्यांनी गुन्हा केलेला असेल तर कुठल्या कलमाचा तो गुन्हा आहे ते टाकलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रवास केलेला एखादा काही अनुभव तुम्ही शेअर? एक मिनिट केलं
ऊस तोडणीच्या बाबतीमध्ये नोंदणी ऊसाची झाली नाही, त्याच्यामुळे थोडा नियोजनाचा अभाव झाला असं अधिकारीच सांगतायत. या पण हे पुढच्या वेळेस हे होणार नाही. आता शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करणार, पुढच्या वर्षी कारखाने सुरू होतील. आता आमचं 4 आणि 5 तारखेला मुख्यमंत्री स्वतः वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर येत आहेत. तिथं नियामक मंडळाची पण बैठक आहे, पण सीएम साहेब एक तो वार्षिक सभा असते त्या कार्यक्रमाला येतात, त्याच्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही हेच आव्हान करणार आहे सगळ्या साखर कारखानदारांना, सहकारी आणि खाजगी, की बाबा आता तुम्ही तुमच्या भागातला ऊस, आम्ही कृषी विभागाला आवाहन करतोय, सहकार विभागाला करतोय, म्हणजे साखर आयुक्तालयाला आणि साखर कारखान्यांना, की ऊसाची नोंदणी करा. ऊसाची नोंदणी केली की आम्हाला कळतं की एवढा ऊस रशिंगला किती काळ लागेल. मग मुख्यमंत्र्यांनी 1 नोव्हेंबर तारीख फायनल केलेली असेल तर मुख्यमंत्री 1 ऑक्टोबरला तारीख फायनल करतील. 1 पासून कारखाने ऑक्टोबरला सुरू झाले तर 30 दिवस जास्त भेटतील. त्यावेळेस थंडीचा काळ असतो, मजूर ऊस देखील जास्त तोडू शकतो. त्यामुळे ह्यावेळेस जे काही आपल्याला अडचण लक्षात आलेली आहे ती पुढच्या सीझनला व्यवस्थितपणे दूर केली जाईल. आपण काळजी करू नका. धन्यवाद. गोपीचंद पडळकर यांनी काल जो काही पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत